सर नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण जे रांगोळी प्रदर्शन किंवा मुलांचा एक कृती प्रदर्शन कलाकृतीचं प्रदर्शन केलं त्याबद्दल थोडीशी माहिती जरा बरोबर. नमस्कार. मी पाठ पडणारे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रशालेचे कला शिक्षक श्रीनाथ कोळी. खर तर माझं एक सुदैव म्हणता येईल. एक जी माझी शाळा आहे, ज्या शाळेतून मी शिकलो आणि त्या शाळेत मी कला शिक्षक लागलो, हे मूळ मला माझ्या कला शिक्षकांकडूनच मिळालं होतं. बालम सर, आम्ही जेव्हा पाचवीला होतो त्यावेळी अशाच प्रकारे रांगोळी प्रदर्शन, सांस्कृतिक विविध गुणदर्शनाच्या निमित्तानं रांगोळी प्रदर्शन व्हायचं. आम्ही त्याच्यामध्ये भाग घ्यायचो. त्याच्यामध्ये एक अनंत आग्रे म्हणून असायचे माझी विद्यार्थी, आणि ते खूप छान रांगोळी काढायचे. आणि मला त्याच्यातून एक प्रेरणा मिळाली आणि मी रांगोळीकडे वळलो आणि चित्रकलेकडे वळलो. चित्रकलेत मी पुढे गेलो. एक एटीडी केलं. त्याच्यानंतर मी कला शिक्षक म्हणून लागलो आणि मी त्याच्यातून गेलोय त्याच्यातूनच मुलं पुढे जावी हा एक उद्देश होता. आणि तोच वारसा बालम सरांनी जो वारसा निर्माण केला तो मी पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. खर तर मुलांना एकदा मार्गदर्शन लाभलं की ते खूप छान करतात. आता ही याच्यामध्ये मुलं बघितली असाल तर 5वी-6वीची मुलं पण सुद्धा आहेत. 5वी-6वीची मुलं सुद्धा आहेत. ती पण छान छान रांगोळी काढतात. त्यांनी काढलेल्या रांगोळी सुद्धा बघितल्या तर उत्तम आहे. आणि त्यांना त्यांना आता पुढची जी मुलं आहेत त्यांचं एक मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांनी कसं काढलं किंवा मी सुद्धा इथे काढलेली रांगोळी ते त्यांनी बघितलंय. त्याच्यातून ते प्रात्यक्षिक मी कसे रंग टाकले, रंगसंगती कशी वापरली, रेखाटन कसं केलं हे बघणार आहेत. आणि ते प्रत्येक वर्षी रांगोळी काढणार आहे आणि त्याच्यात इम्प्रूव्ह होणार आहे. तसंच मी कला प्रदर्शनही केलंय. तिकडच्या दुसऱ्या वर्गात आपले चित्र प्रदर्शन आहे. वर्षभरामध्ये जे मुलांनी काढलेली चित्र आहेत त्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे. खूप छान प्रकारे त्याला प्रतिसाद मिळालाय. मुलांकडे कला भरपूर असतात, फक्त त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आणि ते प्रदर्शन लावल्यामुळे त्यांना वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळते, वेगवेगळे कला बघायला मिळतात. आणि त्याच्यातून ते आणखी वेगळे पण त्यांच्यात निर्माण करायचा प्रयत्न करतात. एक कल्पकता येते आणि ती काहीतरी वेगळं केलं जातं. आता तिथे बघितलं असेल एक मुखवटा तयार केलेला आहे, फॅन्सी ड्रेस साठी केलेला आहे, तर सुतळापासून केलेलं आहे. तर नवीन कल्पना आहे. हे वेगवेगळ्या कल्पना सुचत जातात आणि त्याच्यातूनच मुलं पुढे जातात. आणि खरंच हे एक माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या शाळेत अशी मुलं पुढे गेलेली आहेत, कलेकडे वळलेली आहे, काही कला शिक्षण घेतलेलं आहे आणि कलेचा वारसा चालू होत आहे. आणि माझाही हेतू हेच आहे की अशी मुलं पुढे यावीत. आणि दुसरा हेतू असा आहे की आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, ह्या निमित्ताने ते एकत्र येतात. एक कला रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला हे त्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्या निमित्ताने ते एकत्र येतात, एकमेकांचे विचारही होतात आणि एक शाळेकडे आकर्षित होतात. हा एक माझा हेतू होता आणि तो हेतू सहज सफल होतो. मी आल्यानंतर एक एक पॅटर्न केला होता, फलकलेखन करायची सुरुवात केली होती. आणि त्याचा फायदा असा झाला की माझे विद्यार्थी ते फलकलेखन स्टेटसला ठेवायला लागले. काही न कळत इकडे न फिरकणारे विद्यार्थी सुद्धा शाळेकडे वळू लागले, शाळेची आस्था वाटू लागली, त्यांना दिवस आठवायला लागले. हा एक खरंच एक माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे असंच माझ्याकडनं सदैव होत जाऊ अशी मी इच्छा व्यक्त करतोय. आणि मी माझ्या परीनं हे पुढे नेणारच आहे. धन्यवाद. सर एक विराट कोहली आपला क्रिकेटर जो आहे त्याची जी रांगोळी काढली त्याचं काय कारण असेल म्हणजे किंवा काढताना रांगोळी काढताना तुम्ही जे वापरले ते काय हे होतं काय सांगाल थोडी माहिती. माझा आवडता हे क्रिकेट माझा खेळ आवडता आणि त्याच्यामधले सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे माझे फेवरेट. आणि विराटचं वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे माझ्या मते ज्यावेळी आपली क्रिकेट संघ होता तो दुबळा होता, त्याला मजबूती दिली सौरभ गांगुलीने, एक अग्रेशनपणा. आणि तोच अग्रेशनपणा विराट कोहलीने केला. आज त्याला त्याचा जो खेळ आहे तो आकर्षित करतो. त्याचे ऍग्रेशन जो
तरुण विद्यार्थ्यांना, तरुण मुलांना तो आकर्षित करतो. कारण प्रत्येक वेळी आता त्याचं वय इतकं झालंय तर तो बघितला तर खूप तेजाने आपण त्याला काय म्हणू, एक सातत्यपणा, हा फिटनेस, त्याचा फिटनेस बघितला तर खूप छान आहे. आणि एक आदर्श हे त्याची खेळण्याची बाजू बघितली खूप छान आहे. म्हणजे ज्यावेळी संघ अडचणीत होता अशा वेळी तो खेळलेला आहे. खरंच त्याला एक मानाचा मुद्रा द्यायचा होता. ते दोघे आपला रोहित शर्मा आणि विराट कोहली, आता त्यांनी वर्ल्ड कप जिंकला त्याच्यात मोठी त्यांची कामगिरी मोठी होती. आणि ती आता रिटायर होण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी आपलं पद सोडायला सुरुवात केली. एक त्यांना एक मानवंदना द्यायची होती. आणि माझा आवडता खेळाडू होता म्हणून मी त्याचं एक किंग, खरंच तो क्रिकेट मधला किंगच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद सर. थँक्यू सर. गटविकास मंडळ चिंतक शिक्षणप्रेमी आजी माझे विद्यार्थी सर्व यांचे मनापासून आभार मानतो. आपण नोटा मोठ्या वेगळ्या असू दे पोरांची करम त्यामुळे आपण तेवढा पण नाही केलेला. चल पुढं नव्हत्या चित्र मस्त काढले ना पोरांनी.
वाटत नाही तुला ना हे तू मोठा चित्रकार ना कला करा. कला प्रदर्शन